नमस्कार मंडळी, मी सागर बाकरे गोपालक शेतकरीच्या व्हिडिओच्या या भागात आपले स्वागत करत आहे। आज आम्ही आलेलो आहोत शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा व संशोधन संस्था आंबा, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या संस्थेला भेट देण्यासाठी। तर आज जाणून घेणार आहोत इथले जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून या संस्थेची ओळख, डोंगरी आणि कोकण भागातील कोकण कपिला म्हणजेच कोकण गिड्ड ही स्थानिक देशी गाय, दुर्लक्षित असलेल्या देशी गोवंशाचे संगोपन आणि संशोधनासाठी शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा व संशोधन संस्था 23 मार्च 2021 मध्ये आंबा या गावामध्ये सुरू करण्यात आली। कोकण कपिला या देशी गोवंशाचे संवर्धन आणि संवर्धन करणारी नोंदणीकृत संस्था आहे। तर या संस्थेचे कामकाज नक्की कसे चालते किंवा संस्था काय पद्धतीने काम करते, संस्थेचे उद्देश काय आहे, या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा आजचा व्हिडिओ मधून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओमध्ये खूप चांगली माहिती सरांच्या मार्फत आपल्याला मिळेल अशी आशा आहे। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमची मदत करा अशी मी आपल्याला विनंती करतो। नमस्कार, माझं नाव सुनील गद्रे। माझं शिक्षण MA BEd। मी एक सहाय्यक शिक्षक या पदावर मी काम करतोय। त्याबरोबरच या ठिकाणी कोकण कपिला गोसंवर्धन संस्था, शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा व संशोधन संस्था आंबा या गोशाळेमध्ये उपाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी कारभार सांभाळतोय। माझा फोन नंबर 95 18 34 58 90 असा आहे। नमस्कार, मी अमित गद्रे या शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा व संशोधन संस्थाचा अध्यक्ष म्हणून मी कार्यभाग सांभाळतो। मी स्वतः डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा कृषी पदवीधर असून MSc ॲग्री हे माझं शिक्षण आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 9881098201। धन्यवाद। नमस्कार, मी प्रसाद विवेक बेंडके। मी शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा व संशोधन संस्था आंबा याचा सचिव म्हणून कारभार सांभाळतोय। माझं शिक्षण डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेलं आहे। माझा मोबाईल नंबर आहे 9420598538। मला असं सांगा की सध्या तुमच्याकडे किती गोवंश आहे आणि आपल्या गोशाळेची दिनचर्या किंवा कामकाज कसं चालतं, दिनचर्या त्याबद्दल थोडंसं सांगा। सर, आता आपल्याकडे सध्या 13 गायी आहेत, त्याच्यानंतर 6 ते 7 वासरं आहेत, 4 वळू आहेत आपल्याकडे। तर अशा पद्धतीचा आपल्याकडे गोवंश आता सध्या उपलब्ध आहे। तर आता यांची दिनचर्या सकाळी 5:30-6 वाजल्यापासून गोमूत्र धरण्यापासून सुरू होते। तर ते पहिल्यांदा सकाळी गोमूत्र धरलं जातं, त्याच्यानंतर दूध काढलं जातं आणि मग ह्या गायी चरायला सोडल्या जातात। आपल्या गायी ह्या बांधीव नाही आहेत, त्या चरून रानातनं चरून येतात। त्याच्यानंतर त्या 10-11 साडे-11 वाजता परत आल्यानंतर त्यांना मुक्त गोट्यात सोडलं जातं, मुक्त संचारमध्ये असतात आणि त्याच्यानंतर परत 3-3:30 वाजता परत त्यांना चरायला सोडलं जातं। त्या परत 6 वाजेपर्यंत परत आल्यानंतर परत त्यांचं दूध आणि त्याच्यानंतर वैरण, त्याच्याबरोबर लागवड ही घालून संध्याकाळचा दिवस आपला पूर्ण होतो। अशा पद्धतीची दिनचर्या गायींची आहे आपली। त्यानंतर माझा छोटासा एक प्रश्न आहे की गायी बांधून ठेवण्यापेक्षा मुक्त संचार गोट्याचे काय काय फायदे आहेत, त्याचा अनुभव तुम्हाला कसा आला त्याबद्दल थोडंसं। आता गायी बांधून ठेवण्यापेक्षा मुक्त संचारमध्ये एकतर गायी स्ट्रेस फ्री राहतात। त्यांना बांधून म्हणजे काय, जरी त्यांना मच्छर, माशी किंवा काय चावलं तरी ते त्यांना खांजवता येते। दुसरी गोष्ट महत्वाची होती की त्यांना पाणी 24 तास अवेलेबल राहते, म्हणजे जेव्हा त्यांना पाणी प्यायची इच्छा होते तेव्हा ते पाणी जाऊन पिऊ शकतात। तर हा फायद्याची गोष्ट होती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं शेणखत आणि जे गोमूत्र आहे ते आपल्याला तिथंच मिळून त्याच्या त्यांना बसाय उठायसाठी सुद्धा तो तिथला जो भाग आहे तो मऊ गादीसारखा होतो आणि त्याचं शेणखत आपल्याला बाहेर विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध होते। तर हा दोन्हीकडून फायदा आहे, गायींचा पण आणि गायी सांभाळणाऱ्यांचा पण। आणि थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की बंदिस्त गोपालनासाठी जी देखरेख करावी लागते गायींची, त्यासाठी जे मनुष्यबळ लागतं तो सुद्धा खर्च त्यामुळे बऱ्यापैकी कमी होत असेल। ठीक आहे। यानंतर मला असं विचारायचं आहे की सध्या जो ट्रेंड चाललेला आहे, गीर साहिवाल असून दे, थारपारकर, याचे बरेच जण म्हणजे गोशाळा चालू करणं किंवा फार्म चालू करणं हे सध्याचा ट्रेंड चालू आहे आणि बरेच लोक तेच करतायत। तर ते न करता
तुम्ही याच गायींची निवड का केली त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. आता ह्या गायींची निवड का केली, ह्या गायींची वैशिष्ट्य आणि तांत्रिक बाबी आमचे अध्यक्ष अमित गद्रे तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतील. तर मी त्यांच्याकडे माईक हँडओव्हर करतो. ते पुढची माहिती ते अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला देते. ठीक. आम्ही जो शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा व संशोधन संस्था येथे आम्ही जो गोवंश सांभाळतो हा कोकण कपिला म्हणजेच पूर्वीची कोकण गिट्ट ही जात आहे. हा डोंगरी म्हणजे पश्चिम घाटाचा जर आपण अगदी ठाण्यापासून ते अगदी गोव्यापर्यंत जर पश्चिम घाट बघितला त्या ट्रॅकमध्ये असणारा अधिवास असणारा हा गोवंश आहे. त्याबरोबर कोकणात पण हा गोवंश आढळतो. त्यामुळे आम्ही आमची गोशाळा ही पश्चिम घाट आणि कोकणातली सर्व जिल्हे यामध्ये काम करते. या गोवंशाचं वैशिष्ट्य म्हणजे हा अति पाऊस आणि दमट हवामानात जगणारा गोवंश आहे. दुसरी गोष्ट आकारानं लहान आहे इतर देशी गोवंशापेक्षा, त्यामुळे त्यांचा खाद्याचा खर्च कमी आहे आणि चरणारा हा गोवंश आहे. म्हणजे याला डोंगरी भागात कुरणात चरून आणलं तरी त्याला पोटभर तो म्हणजे त्याचं गुजराण होऊ शकते. त्याचबरोबर भाताच्या पेंड्यावर सुद्धा 2 ते 2.5 लिटर दूध देणाऱ्या गायी आहेत. आम्ही ह्यापुढचाही प्रयत्न असा करतोय की त्यांना पशुखाद्याचं आम्ही रेशनिंग प्रॉपर करतोय. म्हणजे गावण गायी असतील, दुधाळ गायी असतील, भाकड गायी असतील आणि नवीन कालवडी असतील, त्यांच्या गरजेनुसार आम्ही पशुखाद्य देऊन त्यांचं दूध उत्पादन कसं भविष्यात वाढेल याचाही आमचा प्रयत्न आहे. या गोवंशाचं वैशिष्ट्य म्हणजे हा दुहेरी पर्पज, म्हणजे असं सांगितलं जातं की फक्त ओढ कामासाठी म्हणजे बैलांसाठी हा गोवंश उपयोगी ठरेल. कारण बैल हे काटक आहेत. कोकणातली भात शेतीची रचना बघता खाचरामध्ये कमी जागेत फिरणारा हा गोवंश आहे. त्यामुळं चिखलणे असेल, नांगरणे असेल, वखरणे असेल त्यामध्ये हा गोवंश बुटका गोवंश चांगल्या पद्धतीनं भात खाचरात काम करतो. याचबरोबर दूध उत्पादनाचा जर विचार केला तर 4 ते 5 लिटर पर्यंत हा गोवंश उत्पादन देऊ शकतो. म्हणजे कुटुंबाची गरज दूध उत्पादनानं भागू शकते. त्याच्या वासराचं पण संगोपन होऊ शकतं. आणि सामान्य शेतकरी म्हणजे ज्याचे आंबा बागायतदार असेल, सुपारी बागायतदार असेल, कोकणाचा विचार करता आणि इकडचं घाटावरचा जर विचार केला तर त्याची 2-4 एकर शेती आहे, त्याला सांभाळायला हा सोपा आहे गोवंश. आणि जन्मजात काटक गोवंश आहे. फक्त आम्ही लाळ्या, खुरकूत आणि फऱ्या ह्याचं लसीकरण वर्षातनं एकदा उन्हाळ्यामध्ये केलं जातं. आणि बाकी ह्याला कुठलाहीच रोग येत नाही काटक असल्यामुळे. उन्हात जरी राहिला किंवा अति पावसात जरी ओपन म्हणजे मुक्त संचार गोठ्यात राहिला तरी त्यांना थंडी किंवा ताप येणे असे काही आजार दिसत नाहीत. संसर्गजन्य आजार सुद्धा अत्यंत कमी आहेत. आणि दुसरं म्हणजे अगदी आपल्या डोंगरी गवतावर आणि भात पेंड्यावर हा जगणारा गोवंश आहे. या गोवंशाचं वैशिष्ट्य म्हणजे काळ्या रंग हा आढळतो त्याला, तसंच तांबड्या रंगाचा पण आहे. तसंच यामध्ये पांढरा काळा आणि पांढरा तांबडा अशी त्याच वेगवेगळी रंगसंगती दिसून येते. आमच्या जर गोशाळेत पाहिलं तर आम्ही सर्व रंगांचे गोवंश इथं सांभाळलेले आहेत. कारण आम्ही ब्रीडिंगवर म्हणजे त्याची चांगली दुधाळ पिढी तयार करण्यावर वंशावळ वाढवण्याचं आमचं काम आहे. आणि आमच्या ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला आता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे संशोधनाची पण जोड मिळालेली आहे. विस्तार कार्य हे आमच्याकडं विद्यापीठाचं संशोधन पशुपालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही ह्या गोशाळेच्या माध्यमातून करीत आहोत. संस्थेचं नाव आहे शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा व संशोधन संस्था. संशोधन या शब्दाचा अर्थ म्हणजे थोडक्यात सांगा, कुठल्या गोष्टीचं संशोधन किंवा कुठल्या गोष्टीवर संशोधन करून ती गोष्ट चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न तुमच्या गोशाळेचा आहे त्याबद्दल थोडंसं सांगा. आतापर्यंत असं होतं की हा कोकण कपिला जो गोवंश आहे हा छोटा गोवंश आहे, दुधाला कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की हे दूध कमी देणारी जात आहे, आम्ही सांभाळू का. पण आमचा उद्देश असा आहे की कुटुंबाला जे दुधाची गरज आहे रोजची 2-3 लिटरची, ती हा गोवंश चांगल्या पद्धतीने सांभाळला, त्यांना चांगला चारा दिला, चांगलं पशुखाद्य दिलं तर 4 ते 5 लिटर दूध देणाऱ्या गायी आज आम्ही पाहिलेल्या आहेत कोकणात. तर त्यामुळं हे डोक्यातनं जर चांगलं व्यवस्थापन असेल तर दूध देऊ शकतं. दुसरी गोष्ट, तुम्ही जो संशोधनाचा विषय काढलात तर चांगलं ब्रीड डेव्हलपमेंट म्हणजे दुधाळ गोवंश तयार करण्यासाठी आम्ही दापोली कोकण कृषी विद्यापीठातनं 3 गायी आणि 1 वळू इथं ब्रीडिंगसाठी आणलेला आहे मुद्दामच. कारण तो तिथला सर्टिफाय बुल आहे आणि सर्टिफाय गाय, त्यांची P-डिग्री म्हणजे त्या गायीचे आई वडील आणि त्या वळूचे आई वडील सुद्धा माहीत आहेत. आणि त्यांच्यापासून आमच्या गोशाळेतल्या ज्या गायी आहेत त्यांचं रेतन होऊन आता त्याची पुढची पिढी आता आमच्या गोशाळेत तयार होत आहे. म्हणजे थोडक्यात यातून
उद्देश असा आहे की जातीवंत आणि नोंदणीकृत गोवंश असल्यामुळं म्हणजे बुल आणि गाय असल्यामुळं निश्चितपणे पुढची कालवड ही चांगली दुधाळ तयार होणार हे निश्चित आहे. आणि अशा दुधाळ कालवडी किंवा गायी पुढे आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे. दुसरी गोष्ट अशी की नुसते दुधापुरतं आम्ही मर्यादित न राहता गायींपासून मिळणारं शेण आणि गोमूत्र यापासून आम्ही गांडूळ खत बनवतो. मुक्त संचार गोठ्यात जे शेण आणि गोमूत्र पडतं त्यातनं आम्ही गोखूर खत तयार करतो. आणि तिसरी गोष्ट गांडूळ खताचे बेड आमच्याकडे आहेत, त्यातनंही गांडूळ खताचं उत्पादन चांगल्या पद्धतीने होतं. आणि त्याचबरोबर गोमूत्र जे मिळतं ते चांगलं कीटकनाशक म्हणून काम करतं. त्यामुळे शेतकरी फळबागायतदार यांच्याकडनं ह्याला कीटकनाशक म्हणून मागणी आहे. वर्मीवॉशचे जे बेड आहेत त्यातनं वर्मीवॉश निघतं, ते सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून काम करतं. म्हणजे नुसतं गांडूळ खताबरोबर वर्मीवॉशचं देखील उत्पादन अतिरिक्त झाल्यामुळं 4 पैसे आम्हाला त्यातनं मिळतात. आणि याचबरोबरीनं इतर उत्पादन पण आपण शेण गोमूत्रापासून बनवतो. गोमूत्र अर्क आहे, तो आयुर्वेदिक तज्ज्ञांकडनं त्याला चांगली मागणी आहे, तो सुद्धा आम्ही बनवून इथे तयार करतो. तसेच गोबर गॅस देखील आमच्याकडे आहे. म्हणजे आम्हाला जे डिस्टिलेशन करावं लागतं ते सुद्धा आता या पुढच्या 1-2 महिन्यात आमचा बायोगॅस सुरू होईल, त्यावर हे म्हणजे आमचं डिस्टिलेशन प्लांट चालेल. म्हणजे थोडक्यात आहे त्या उपलब्ध साधन सामुग्रीत ऊर्जा, मनुष्यबळ आणि शेण गोमूत्रापासून अतिरिक्त उत्पादन असं शाश्वत गोशाळेचं स्वरूप आमचं इथं ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न आहे. आणि सामान्य शेतकरी सुद्धा ही जर उपलब्धता करून घेतली तर त्याची शेणखत ह्याच्यावरचा पैसा वाचून घरच्या घरी तो ही सेंद्रिय कीटकनाशक, सेंद्रिय खतं तयार करू शकतो. याचं ट्रेनिंग तुम्ही प्रॉपर इथे देता का? हा, आमच्या गोशाळेमध्ये प्रशिक्षणाची देखील आम्ही सोय केलेली आहे. या पुढच्या 1-2 महिन्यात आमच्या इथं हॉल पण आहे, प्रोजेक्टर पण आहे आणि प्रत्यक्ष हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणजे प्रत्यक्ष कृती करा आणि शिका या पद्धतीचं आमचं ट्रेनिंग असणार आहे. महिला बचत गट आता आसपासच्या 5-6 गावातले महिला बचत गट आता हळूहळू आमच्याकडे ट्रेनिंगला येतील. त्याचबरोबर ज्यांना गोवंश सांभाळायचा आहे, म्हणजे कोकण कपिला हा गोवंश नेमका काय आहे हे अजून लोकांना माहित नाही, म्हणजे जातीवंत कसा असतो. तर सर, मला तोच प्रश्न आता विचारायचा होता की कोकण कपिला हा जो गोवंश आहे किंवा ह्याचे गुणधर्म किंवा शुद्ध कोकण कपिला गाय ही ओळखायची कशी, त्याचा काहीतरी क्रायटेरिया असेल तो थोडासा सांगा. हा, याबद्दल माझे सहकारी प्रसाद बेंडके आपल्याला सांगतील. आता ही प्युअर कोकण कपिला आहे किंवा कोकण गिड्डा आहे ओळखण्याचं मुख्य कारण हे आहे, म्हणजे देशी गाय ओळखायचं मेनच जी गोष्ट आहे ती आहे वशिंड. आता ही कोकण गिड्डला सुद्धा आहे, फक्त ती गीर साहिवालच्या दृष्टीने जर बघायला गेला तर कमी आहे. तर ती कमी आहे, थोडी कमी असल्यामुळं ते थोडंसं आपल्याला जर्सीमध्ये गेल्यासारखं थोडंफार वाटतं. पण कोकण गिड्ड जर ओळखायची झाली तर उंचीला कमी आहे. मुळात आपल्या साहिवाल गिर पेक्षा थारपारकर म्हणा किंवा खिल्लार म्हणा यांच्यापेक्षा उंचीला कमी आहे, लांबीला सुद्धा ती कमी आहे. त्यामुळे नव्हतं, फक्त आता ह्यात जो मेन जर्सी आणि हिच्यामध्ये ओळखण्याचा जो मेन क्रायटेरिया बसतो ते तोंड आहे. जर्सीचं तोंड तेवढं निमुळतं आणि लांबडं नाही आहे जेवढं आकर्षक तर जेवढं कोकण कपिलाचं आहे ते. आणि ह्या कोकण गिड्डमध्ये पण एक 2-3 प्रकारमध्ये येत आहेत. काही थोड्या खिल्लारसारख्या उंच सुद्धा आहेत, काही बुटक्या आहेत, काही अगदीच ज्या वाडी वस्तीवर आहेत जिथं वेटरनरी डॉक्टर अजून पोहोचलेले नाहीत. तर आपण जंगलात जशी हरणं बघतो तशा तोंडाच्या सुद्धा कोकण कपिला आहे. त्याच्यानंतर शिंग हलणाऱ्या सुद्धा कोकण कपिला आहेत. त्यातली एक आपल्याकडे आहे जिचं शिंग पहिल्यापासूनच हलतंय, तर तशी सुद्धा आपल्याकडे एक आहे. त्याच्यानंतर तिचं जे गळकंबल आहे, त्याच्यानंतर शेपटीचा जो गोंडा आहे, गळकंबल अगदी साहिवाल वगैरे सारखं एवढं मोठं नाही, निमुळतं आहे, छोटंच आहे, मध्यम आकाराचं. त्याच्यानंतर शेपटीचा गोंडा अगदी झुपकेदार आहे. काही कामधेनू म्हणतात जशी कामधेनू की शेपटीचा गोंडा अगदी जमिनीला टेकतो, तशा पण आपल्याकडे 4-5 गायी आहेत ज्यांचा गोंडा टेकत नाही पण तो झुपकेदार आहे, अगदी केस इकडचा तिकडे नाही. त्याच्यानंतर 4ही खूर एकाच कलरचे, म्हणजे काळे तर काळे, पांढरे तर पांढरे, अशा पद्धतीने. आणि साईज डोंगरी भागात असल्यामुळं पायाला त्या थोड्या छोट्याच आहेत की त्यांना हे डोंगर वगैरे चढता यावे आणि पण पायाला काटक असलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची त्यांचं जे आयडेंटिटी आहे ती बुजरी आहे, जात मारकोटी नाही आहे. म्हणजे अनोळखी व्यक्ती आला तर 4 पावलं मागे जाते, अंगावर येत नाही.
त्याच्यानंतर एकदा ओळख झाली तर अतिशय मायाळू आणि प्रेमळ अशी जात ही ओळखण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या शिंगांची ठेवण किंवा काशीची रचना असं काय सांगू शकाल का? आता शिंगांची ठेवण आणि काशीची रचना ही प्रत्येक प्रांतनिहाय कोकण गिड्डचं बदलते. म्हणजे जसं खिल्लारचं म्हटलं की खिल्लारचे शिंग एकाच बाजूला होतात असं नाहीये. शिंगांचं महत्व हे म्हणजे देशी गाईच्या ह्याच्यात सांगितलं जातं, पाऊस आकर्षित करण्यासाठी शिंगांचं महत्व आहे देशी गायींमध्ये. ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे तिथल्या गायींची शिंग तुम्ही जर बघितली तर ती बारकी आहेत. ज्या ठिकाणी शिंगांची ठेवण मोठी आहे, म्हणजे आता तुम्ही गीर जरी बघितलात तरी गीरची शिंग मोठी आहे थोडीफार तरी, किंवा आपली कॉंक्रेज यांची, ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे तो पाऊस आकर्षित करण्यासाठी शिंगांचं आहे. हा, मग आता कोकणात सुद्धा ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण, कोकणात सुद्धा काही ठिकाणी पाऊस अति आहे, काही ठिकाणी कमी आहे. मग त्या पद्धतीनं कोकणचे सुद्धा 2-3 भाग पडतात. एक तळ कोकण आहे, एक मध्य कोकण आहे, एक उत्तर कोकण आहे, अशा पद्धत. मग त्या ठिकाणची शिंगांची ठेवण वेगवेगळी आहे. काहींची शिंग अगदी बारीक आहेत. मग आपल्याकडे सुद्धा गोशाळेत जरी तुम्ही बघितलात तरी आपल्याकडे सुद्धा प्रत्येक गायीचं शिंग हे वेगवेगळं आहे, की तिचं असं ठरल्याप्रमाणे असं नाही की तिला चंद्राकार मध्येच असतील, खिल्लार सारखे असतील, असा काही शिंगांचा त्यांचा ठरलेला ठेवा हे असा नाहीये. शिंगांचं मेनच काम जे आहे की पाऊस आकर्षित करणं आणि वीज आकर्षित करणं. त्यामुळे गायीच्या गोठ्यांच्या वरती किंवा गायी जिथं आहेत तिथून लाईटची वगैरे वायर जाता कामा नये हे सांगितलं जातं गोशाळा व्यवस्थापनामध्ये. काशीच्या रचनेवरून ओळखता येतं का आपल्याला? काशीची रचनावरून ओळखता येतं, कारण ही जी कास तेवढी काय मोठी नसते. 1.5-2 लिटर टायमाला दुधाच्या गायी आहेत ह्या. अगदीच एखादी गाय जी आहे, म्हणजे आता ज्या आम्ही बघतोय हे शेतकरी वगैरे की 2.5 लिटर टायमाला दूध देणारा आहे. त्यामुळे जर तुम्हाला जर्सी आणि हिच्यात जर फरक करायचा असेल तर कासेवरनं करता येतो. हिची कास कमी आहे, कासेला कमीच आहे ही. आणि थोडक्यात आमच्याकडे लोकली म्हणतात की सांबर कासेची, म्हणजे कास ओळखून येत नाही की गाय आता व्यायला झाली किंवा काय झाली, तर ती सांबर कासेची असे म्हणतात. कास मारणे, कास करणे हा प्रकार कोकण गिड्डमध्ये जास्त आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न माझा अमित सरांना आहे की हा व्हिडिओ बघून किंवा याच्या आधीचेही काही कोकण कपिल्या गायीचे व्हिडिओ बघून एखाद्याला जर समजा नोकरी धंदा करत करत गायीची सेवा करायची आहे या उद्देशाने जर घरी गाय एक पाळायची म्हटलं, कारण इतर गायींच्या तुलनेत हिचं खाद्य म्हणा, हिचे देखरेख करणं म्हणा किंवा हिचे व्यवस्थापन करण्याचा खर्च इतर गायींच्या तुलनेने कमी येतो. त्यामुळे साहजिकच एखाद्या मनुष्याच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की आपल्याला गायीची सेवा करायची आहे म्हटल्यानंतर आपण कोकण कपिला या जातीची एक गाय सांभाळावी. पण ती गाय सांभाळायची म्हटलं तर तिचं सिमेन सध्या उपलब्ध होत नाही किंवा बऱ्याचशा ठिकाणी त्यांची बुलची व्यवस्था नाही आहे. त्यासाठी आपण काय प्रयत्न करताय का किंवा त्याबद्दल काय तोडगा काढायचा तुमचा दृष्टिकोन पुढचा किंवा काय उद्दिष्ट आहे त्याबद्दल, सिमेन बद्दल थोडंसं सांगा. त्याच्यात ज्यावेळी आम्ही कोकण कपिला गोशाळा संवर्धन शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा व संशोधन संस्थेच्या माध्यमातून करायचा सुरुवात केली त्यावेळी आम्हाला सुद्धा चांगला पूल मिळणं हा एक अडचण होती. पण नशिबानं आम्हाला आमच्या सर्व्हेमध्ये आम्हाला चांगले बुल शेतकऱ्यांकडनं मिळाले किंवा काही विकत आम्ही चांगल्या पद्धतीने चांगली रक्कम देऊन घेतले. कारण आणि त्याचं पूर्ण आम्ही इथं आणल्यानंतर व्हेटरनरी डिपार्टमेंटकडनं त्यांचं ब्लड टेस्टिंग सुद्धा करून घेतलं की हे कुठलाही ब्रुसेलोसिस किंवा इतर संसर्गजन्य रोग त्यांना नाहीत ना ह्या. आणि तसेच जनावर आम्ही इथं प्राधान्याने सांभाळत. कारण ब्रिडिंगमध्ये काय होतं, समजा कुठलीही गाय संसर्गजन्य रोगाने बाधित असेल किंवा ओळख असेल तर क्रॉसिंग करताना तो रोग इतर गायींना सुद्धा ट्रान्सफर होऊ शकतो. त्यामुळे अंड्याही आम्ही पहिल्यांदा व्हेटरनरी डिपार्टमेंटकडनं ब्लड टेस्टिंग करून ते स्क्रुटिनी करून घेतली की हे सगळे संसर्गजन्य रोग बाधित नाहीत. आणि आमच्या सगळ्या गोशाळेतले जी जनावर आहेत ती अगदी चांगले स्ट्रेसफुल आहेत, आरामदायी वातावरणात राहतात आणि कुठलाही संसर्गजन्य रोग नाही. त्यांचं आरोग्य आम्ही वनौषधी उपचार असतील, होमिओपॅथी उपचार असतील हे करतो. आणि पुढचा प्रश्न तुमचा जो बरोबर आहे की सिमेन ही आता कोकण कपिलामधली महत्वाची समस्या आहे. कारण प्रत्येक ठिकाणी जातीवंत वळू मिळणं अवघड झालंय किंवा वाहतूक करणं सुद्धा अवघड झालंय. पण आमची शिवसमर्थ कोकण कपिला संस्था आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे आणि संशोधनाचा भाग विद्यापीठ बघतोय, विस्ताराचं कार्य आम्ही बघतोय. तर
आमच्या संस्थेच्या माध्यमातून येत्या 1-2 महिन्यात आम्ही कोकण कपिला गोवंश पैदासकार संघ स्थापन करत आहोत. त्याचा प्राथमिक सर्वे आमचा 1 वर्षापासून सुरू आहे. अगदी ठाणे पालघरपासून गोव्यापर्यंत जे चांगले पशुपालक आहेत पश्चिम घाट आणि कोकण भागात, ज्यांच्याकडे जातीवंत कोकण कपिला गोवंश सांभाळला जातो आणि जे हौशी पशुपालक आहेत आणि ज्यांच्याकडे प्युअर लाईन काम केलं जातं, असे जवळपास 40 पशुपालक आम्ही नोंदणीकृत केलेले आहेत. त्यांचा डाटा पण घेतलेला आहे. त्यांच्याकडे किती गायी आहेत, किती वळू आहेत, किती वासरं आहेत आणि शेती काय आहे आणि ते कसा उपयोग करतात, असं आम्ही एक प्राथमिक फॉर्म भरून घेतलेला आहे. आणि यातनं आमचा प्रयत्न आहे की गो पैदासकार संघ जेव्हा स्थापन होईल, कारण आतापर्यंत राज्याचा विचार करता खिलार आहे, लाल कंदारी आहे, डांगी आहे, गवळाऊ आहे, हे गोवंशाचे पैदासकार संघ स्थापन झालेले आहेत. पण कोकण कपिलता नसल्यामुळं शासन दरबारी किंवा विद्यापीठ स्तरावर चर्चा करताना अडचणी येत होत्या सामान्य पशुपालकाला. तर पशु पैदासकार संघटनेच्या माध्यमातून आम्ही आता विद्यापीठाकडे असा प्रस्ताव देतोय की जातीवंत बुल तुम्ही एकत्र करा, त्यांचं लॅब टेस्टिंग करा आणि गायी पण चांगल्या दुधाळ गायी पण तुम्ही घ्या आणि त्यावर संशोधन करून एक पुढच्या 1-2-4 वर्षात जेव्हा विद्यापीठ स्तरावर त्याची कारवाई होईल तेव्हा त्यांच्याकडे एक चांगली सिमेन लॅब कोकण कपिला गोवंशाच्या साठी उभी राहील आणि त्यातनं कृत्रिम रेतनाची जी फॅसिलिटी आहे किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर, त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर. चांगल्या जातीवंत दुधाळ गायीचे एम्ब्रिओ सुद्धा ट्रान्सफर करून आपल्याला जातीवंत कालवडी तयार करता येतील. ज्यांना शक्य आहे त्यांनी, आमचं म्हणणं असं आहे की ज्यांची ताकद आहे त्यांनी जातीवंत वळू सांभाळावा. म्हणजे नैसर्गिक रेतन सुद्धा आम्ही प्रेफर करतो. दुसऱ्या बाजूला संशोधनातनं जे चांगल्या गोष्टी पुढे येत आहेत, एम्ब्रिओ ट्रान्सफर असेल किंवा कृत्रिम रेतन असेल, त्यातनंही चांगल्या कालवडी तयार व्हाव्यात, हा आमचा उद्देश आहे. या प्रश्नाशी निगडीतच माझा छोटासा एक प्रश्न आहे. बरेच लोक जे युट्यूबवर हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्याही मनात कदाचित हा प्रश्न असेल की या गायीशी साधर्म्य असणाऱ्या किंवा मिळत्या जुळत्या किंवा यदा कदाचित प्रांतानुसार त्यांचं नाव बदललं असल्यामुळे, जसं की मलनाड गिड्डा आहे, उत्तराखंडमध्ये बद्री गाय म्हणून जी आहे, केरळमधली साधारणतः वेचूर आहे, ही गाय आणि आपली कोकण कपिला किंवा गोव्याच्या ठिकाणी जी मिळते काय आपण श्वेत कपिला, या गायींचे गुणधर्म किंवा दिसण्याला एकसारख्याच आहेत, तर ह्या गायी एकच असतील का किंवा प्रांतानुसार त्यांचं नाव बदललं असेल का, त्याबद्दल थोडंसं सांगा. नाही, आता प्रश्न तुमचा हा आपल्या जे देशी गोवंश आहेत ते प्रांतनीय आहेत. म्हणजे तिथल्या भौगोलिक परिस्थिती, शेती आणि तिथलं जीवन यानुसार निसर्गाने ठेवण ह्या जनावरांमध्ये केलेले आहे. त्यामुळे कोकण कपिला आणि गोव्यातली श्वेत कपिला यामध्ये बहुतांश 99% साधर्म्य आहे. तिकडे फक्त पांढरा रंगाच्या गायी जास्त असल्यामुळं गोवा राज्यानं श्वेत कपिला असं रजिस्ट्रेशन नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक्स यांच्याकडे केलेलं आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं कोकणातली आणि पश्चिम घाटातली गाय असल्यामुळे ही कोकण कपिला असं नामकरण केलेलं आहे. पण जसं तुम्ही खाली कर्नाटकात गेला तर मालनगिड्ड म्हणून तिथली गोवंश प्रसिद्ध आहे. कासारगोड पण आहे. खाली केरळमध्ये गेला तर वेचूर आहे. ह्यांचं जेव्हा कुठलंही ब्रीड रजिस्टर केलं जातं तेव्हा त्यांचा DNA तपासला जातो आणि त्यानुसार ह्या गोवंशामध्ये काहीतरी वेगळं पण असल्यामुळे त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं. त्यामुळे हे जरी एका ट्रॅकमध्ये म्हणजे पश्चिम घाट किंवा कोकण सदृश्य कर्नाटक असेल, कारवार असेल, खाली गोवा असेल किंवा अगदी केरळमध्ये, तर त्या प्रदेशनिहाय त्या जातींमध्ये बदल आहेत. पण दोन्ही जाती ह्या काटक म्हणजे ज्या कोकण कपिला म्हणा, श्वेत कपिला म्हणा, मालनगिड्ड म्हणा किंवा कासारगोड म्हणा किंवा वेचूर म्हणा, ह्या गायींमध्ये जनुकीय काही ना काही वेगळेपण असल्यामुळेच नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक्सनं त्यांना नोंदणीकृत केलं असल्यामुळं त्या वेगवेगळ्या जातात. पण प्रदेश वातावरणात काही प्रमाणात साधर्म्य आहे, एवढं मात्र निश्चित. तर सर, आपल्या गोशाळेवरती जे काय बाय प्रोडक्ट बनतात त्याची माहिती किंवा त्याच्याबद्दल थोडंसं आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल. गोशाळा सुरू करणं हा सुद्धा एक थोडासा जिकरीचाच विषय आहे, परंतु ती टिकवणं हा सगळ्यात मोठा प्रश्न होतो. कारण नुसतं गायी सांभाळणं इतपत ठीक आहे, पण त्या गायींचं संगोपन योग्य पद्धतीनं व्हायला पाहिजे. तिथला जो सगळा मेंटेनन्स आपण ज्याला म्हणतो तो योग्य पद्धतीनं चालायला पाहिजे.
ह्यासाठी नुसती गोशाळा सुरू न करता त्याच्याशी संबंधित पूरक व्यवसाय करणं हे अगदी कर्मप्राप्त आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही निवडलेले पूरक व्यवसाय जे आहेत ते आहेत मुख्य म्हणजे गांडूळ खत निर्मिती, त्याच्यानंतर बाय प्रोडक्ट म्हणजे जे गोमूत्र आहे किंवा गाईचं शेण आहे ह्याच्यापासून आपण एक 14 प्रकारचे बाय प्रोडक्ट या ठिकाणी बनवलेले आहेत, प्रोडक्ट म्हणू त्याला आपण. आणि ते आयुर्वेदिक टेस्टेड प्रोडक्ट आहेत सगळे आमचे. तर त्याच्यामध्ये केश तेल आहे, मसाज तेल आहे, साबण आहे, धूपकांड्या आहेत 2 प्रकारच्या, दंतमंजन आहे, फेस पॅक आहे. आणि आम्ही आता भविष्यात त्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये 2-3 अजून व्हेरियंट कसे निर्माण करता येतील त्याचं पॅकेजिंग असेल, त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केला की आज मार्केटमध्ये उतरायचं म्हणजे नुसतं साबण नेऊन नाही चालत, की त्या पद्धतीचं आज कसं मार्केट आहे त्या पद्धतीनं आपल्याला उतरावं लागतं. तर त्या दृष्टीनं सुद्धा आपला प्रयत्न चालू आहे. त्याचं पॅकिंग असेल, त्याचं पॅकिंग मटेरियल जे काही वापरलं असेल, त्याचं डिझाईन असेल, क्वालिटी तर आहेच. गाईच्या कुठल्याही प्रोडक्टला, गाईपासून जे काही बनतं, गाईच्या शेण गोमूत्रापासून जे काही गोष्टी बनतात त्या ह्याला क्वालिटी ही निश्चित आहे. फक्त ती आपण मार्केटमध्ये कशा पद्धतीनं न्यायची हे त्या पद्धतीवर आपल्या स्ट्रॅटेजीवर अवलंबून आहे. आणि ती जर तुम्ही योग्य पद्धतीनं जर स्ट्रॅटेजी वापरली तर हा सुद्धा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो असं मला वाटतं. आपल्या ज्या पंचगव्याचे प्रोडक्ट आहेत त्याला लोकांकडून मागणी कशा पद्धतीची, ते काय रिस्पॉन्स भेटतो त्याबद्दल थोडंसं सांगा. लोकांपर्यंत पोहोचवणं हा एक मोठा टास्क आहे आमच्यासाठी. आता उदाहरणच तुम्हाला सांगतो. त्यासाठी कुठल्या गोष्टीचा अवलंब तुम्ही करता? हा, तर त्याच्यामध्ये आम्ही आता सध्या सोशल डिजिटल मार्केटिंग हाच एक सध्या मोठा विषय आमच्या समोर आहे. आणि आता सध्या बऱ्यापैकी ह्या कोरोना काळामुळे म्हणू आपण की थोडस लोक इकडे या आयुर्वेदाकडे म्हणा किंवा या म्हणजे गायी म्हणा, गोमूत्र म्हणा, याकडे वळलेले आम्हाला दिसले किंवा त्याचं महत्व त्यांना पटायला लागलेलं आहे. आणि कसं आहे, एकदा एखादी वस्तू एखाद्यानं वापरली, जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत त्याला महत्व कळत नाही. आणि ते आम्ही सध्या टार्गेट काय ठेवलं की लोकांपर्यंत हे पोहोचू दे, हे लोक वापरू देत. आणि वापरल्यानंतर मग रिपीट ऑर्डर ही निश्चित आहे, हे आम्हाला त्याची खात्री आहे. म्हणजे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं म्हणजे इथं तूप जे आयुर्वेदामध्ये त्रिदोष सांगितलेले, कफ, पित्त आणि वात. आणि ह्या गायीचं एक वैशिष्ट्य म्हणून तुम्हाला मी सांगतो की या गायी ह्या त्रिदोष नाशक आहेत. म्हणजे कफ, पित्त आणि वात ह्याचा नाश करणारा ह्या गायी आहेत. म्हणजे ह्याचं गोमूत्र असेल किंवा सगळ्यात चांगलं म्हणजे तूप. ह्याचं तूप अगदी मुळात तर ही गाय 1.5 ते 2 लिटर दूध देते, त्यामुळे तूप त्यामुळं ह्याचं जे तूप आहे हे अगदी सत्वच असतं एक प्रकारचं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नस्य म्हणून जी क्रिया वापरली जाते आयुर्वेदामध्ये, किंवा नाकात तूप घालतात, बेंबीमध्ये तूप वापरलं जातं, किंवा औषधं ज्या तुपातनं घेतली जातात ते जे तूप पर्टिक्युलर जे वापरलं जातं ते ह्या गायचं तूप हे अतिशय मोठ्या प्रमाणात वापरलं जातं किंवा वापरावं असा आमचा सल्ला आहे. कारण ह्या गायीच्या तुपामध्ये, ही गाय जंगलात चरून येणारी गाय, जंगलातले असंख्य औषधी वनस्पतीचा पाला त्या खातात आणि त्यातले सत्व त्या तिच्या दुधामध्ये असेल किंवा शेणगोमूत्रात असेल त्याच्यामध्ये उतरतात. आणि त्यामुळे जो रिझल्ट येतो तो अगदी अप्रतिम रिझल्ट येतो. त्यामुळे ह्या गायीचं तूप हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आमच्याकडे ते तूप उपलब्ध आहे. आमचे नंबर तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याच्याबरोबर अनेकदा मी नंबर सांगतो. 95-18-34-58-90 हा आमचा नंबर आहे. आणि ऑनलाईन साठी सुद्धा आमचे 10 ते 15 दिवसात आमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतंय. आमची स्वतःची वेबसाईट येते आणि त्या वेबसाईट थ्रू अगदी भारतात कुठल्याही ठिकाणाहून आपले जे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही मागवू शकता. ठीक आहे. त्या संदर्भात इतर परदेशात म्हणा काऊ लिकिंग थेरपी आहे किंवा काऊ कडलिंग आहे किंवा गायींना भेटण्यासाठी, गायींच्या सहवासात दिवस घालवण्यासाठी लोक जात आहेत गोशाळेला किंवा जिथे कुठे गाय असतील तिथे. तर त्या संदर्भात आपलं काय काम चालू आहे का किंवा त्या दृष्टीने आपलं काय प्रयत्न चालू आहेत का? नक्कीच सुरू आहेत प्रयत्न. काऊ कडलिंग हा एक विषय आहेच आमच्या डोक्यात. आता आपण परदेशात बघतो, कसं आहे, भारताचं दुर्दैवच आहे की आपल्या इथं आहे ह्याला सध्या लोक महत्व देत नाही. परदेशात काय झालं की बघा ते चांगलं आहे आणि त्याचा ट्रेंड लगेच भारतात येतो.
तर हे जी दुर्दैवाची बाब खरं म्हणजे आहे. पण असू दे, आता आपण काय करूया की तिथं जे आता काऊ कडलिंगचं खूप महत्व आहे. म्हणजे अगदी 2-2 हजार रुपये लोक एकेका तासासाठी देत आहेत की त्यांचा स्ट्रेस जावा म्हणून त्या गायीच्या सहवासात राहणं, स्ट्रेस फ्री व्हावं. आणि ती पद्धत आपल्या इथं आपण नक्कीच ह्याच्या मागच्या आपण शेतकरी बघितले ज्या गायी सांभाळत होते त्यांच्या काय स्ट्रेस नव्हते, कुठं आत्महत्या करत होते ते लोक. त्याचं कारण एक प्रकारचं हेच होतं की ते गायींच्या सहवासात राहायचे, त्यांना काही त्रास नसायचे का? नक्कीच असायचे. पण त्या गायींच्या सहवासात राहिल्यामुळं त्यांचे त्रास अगदी ते पूर्ण कमी व्हायचे आणि त्यामुळे हे जे काही आता आपण जे प्रकार बघतो हे नव्हते. मग आता काय झालंय, लोकांचं आयटी क्षेत्रातले लोक असतील किंवा जे मार्केटिंग क्षेत्रातले लोक असतील, कामाचा दबाव इतका वाढलाय की स्ट्रेसमुळं बरेच आजार, आता आपण जरी दवाखान्यात गेलो तरी आपण म्हणतो की स्ट्रेसमुळेच हे सगळे बीपी असेल, शुगर असेल, हे काय काय रोग नव्हे, हे स्ट्रेसमुळे येणारे आजार आहेत. आणि ह्याचं एक चांगलं सोल्युशन म्हणजे गाय आहे असं मी मानतो. कारण गायीच्या सवय, आणि हे मी सांगतोय म्हणून नव्हे, हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे. तुम्ही इंटरनेटवर जरी त्याचे रिसर्च बघितले तरी ते तुम्हाला बघायला मिळतील की अगदी 15 मिनिटं तुम्ही गायीच्या वशिंडावरनं जरी हात फिरवला तरी तुमचं ब्लड प्रेशर बऱ्यापैकी नॉर्मलला यायची मदत होती. तर अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या काऊ कडलिंगमुळे होत आहेत. आणि हे सुद्धा आमचा एक आता विषय आहे की बाबा त्यासाठी लोकांना सोय उपलब्ध करून देणं, जे पर्यटक येतील किंवा जे कोणी त्यांना इंटरेस्ट आहे ते येतील, त्यांना त्या पद्धतीची सेवा आम्ही द्यायची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. कृषी आणि गो पर्यटन केंद्र या नावानं सुद्धा आम्ही ते रजिस्टर केलंय. प्रकृती आपण असं त्याला नाव दिलंय. याची ती तुम्ही पर्टिक्युलर बघितली तर ती पहिली ती आहे. ह्याचा पहिली तीचा अर्थ निसर्ग, आणि या निसर्गाशी संबंधित असलेली ही आमची गोशाळा, म्हणून ते प्रकृती ब्रँड आणि प्रकृती नावाचं रजिस्ट्रेशन आपण या गो पर्यटनासाठी केलेलं आहे. की ज्या माध्यमातून आपण इथे 1-2 कॉटेजेस उभे केलेले आहेत. साध्या स्वरूपाचे कॉटेजेस आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही अगदी 5 ते 10 लोक आरामात राहू शकता एका कॉटेजमध्ये. आणि त्याचबरोबर इथलंच आम्ही इथं जे काही सेंद्रिय शेती म्हणू आपण, त्या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पिकवलेलेच ज्या काही भाज्या असतील त्याच भाज्या आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो. इथं माझं एक वैशिष्ट्य, आमच्या तिघांचं एक ध्येय आहे की इथं येणारा माणूस ह्याच्या पोटामध्ये, आमच्या इथं जोपर्यंत तो राहतोय तोपर्यंत एक थेंब सुद्धा केमिकल त्याच्या पोटात जाऊ नये ह्याची काळजी आम्ही, जे काही आहे ते नॉन केमिकल, अगदी केमिकल फ्री अशा स्वरूपाचं असावं हे आमचं उद्देश आणि त्या पद्धतीचं आमचं काम चालू आहे. आमची इथं जी शेती आहे त्या शेतीमध्ये आम्ही तोच प्रयोग करतोय की वेगवेगळ्या प्रकारचे जे आरोग्यासाठी उपयुक्त असलेले तांदूळ आहेत, तर त्या तांदळाचं म्हणजे त्या भाताच्या बियाणांचा इथं वापर करणं, देशी वाण, जुने वाण किंवा देशी भाजीपाला जो आहे जो आता लुप्त होत चाललेला आहे, सगळं हायब्रिड कडे वळलेले आहेत, तर शक्यतो देशी बियाणं आम्ही गोळा करून आणलेलं आहेत. आमचे जे बंधू आहेत अमित गद्रे यांनी अगदी ते वेगवेगळ्या भागातनं जाऊन देशी वाण आम्ही गोळा केलेले आहेत की त्याचा आम्ही तर लागवड करतोय, केलेली आहे. आणि त्या देशी वाणाच्या भाजीपाल्याच्या माध्यमातून किंवा नाचणी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला सांगितलं तांदूळ असतील, तर ह्याचंही आम्ही उत्पादन करतोय. हा विक्रीसाठी सुद्धा आहे आणि इथं येऊन तुम्हाला त्याचा आस्वाद घ्यायचा असेल खायसाठी, त्यासाठी सुद्धा आम्ही तो उपलब्ध. हा जे देशी वाहनाचे बी बियाणे आहेत ते बी बियाणे सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत आमच्याकडे. साधारण किती प्रकारचे बी बियाणे आहेत? भाताची जर तुम्ही व्हरायटी घेतली तर आमच्या इथं स्थानिक एक व्हरायटी आहे, 2 प्रकारच्या व्हरायटी आहेत की ज्याला तुम्ही नाव ऐकलं असेल माहित नाही, तर तुरटी म्हणून एक व्हरायटी खूप प्रसिद्ध आहे, खूप पूर्वपार चालत आलेली तुरटी नॉल. अगदी म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं की ज्याला पेज, पूर्वीपासून ज्याचा पेज हा प्रकार बऱ्यापैकी संपतच आलेला आहे. पेज, भाताची पेज म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सूप आपण म्हणू, त्याला राईस सूप म्हणू. पण तो राईस सूप जर तुम्ही पॉलिश्ड राईसचा काढायला गेला तर तो फायदा देण्याच्या तोटाच करत बसतो. त्याची गुणवत्ता नक्कीच नाही. आणि हे जे मी म्हटलं तुम्हाला सूप जो आहे आपण म्हणू त्याला, आता तुम्ही नाव जे चांगलंच दिलं राईस सूप, तर तो राईस सूप आमच्या इथलं जे वाण आहे स्थानिक वाण तुरटी नावाचं, अप्रतिम पद्धतीचं, म्हणजे चव जो आजारी असतील किंवा ज्याला चव, बेनिफिट सुद्धा भरपूर आहेत त्याचे बेनिफिट. लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणी त्याचा हे खाऊ शकतात. ते पचायला सोपं आहे, हलका आहे, चांगला आहे. तर अशी मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, अशी बरीच 10 ते 12 प्रकारची तुम्ही इथं आलात प्रत्यक्षात बघायला आणि विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर हा व्हिडिओ जो कोण शेतकरी किंवा शेतकरी बांधव माझे बघत असतील त्यांनी या गोष्टीचा लाभ घेऊन हायब्रिडकडे न वळता जे आपले जुने देशी बी बियाणे आहेत त्याचा वापर परत जीवनात आणावा असं मला तरी वाटतं. काय आपल्या प्रतिक्रिया आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर सर, मला शेवटचा प्रश्न आहे की आमच्या प्रेक्षकांना जे व्हिडिओ हा बघत आहेत
त्यांना तुम्ही गाई पालनासंबंधी किंवा काय काय संदेश द्याल किंवा काय सल्ला द्याल गायीबद्दल? निश्चित इच्छा असेल तर मार्ग दिसेल, हा एक म्हण आहे. त्या पद्धतीनं जर ज्याची खरंच इच्छा आहे की आपल्या या देशी गोवंशाचं संवर्धन आणि संशोधन व्हावं भविष्यात, तर ज्याला शक्य आहे त्यानं हे नक्की एक तरी गाय आपल्या घरात असावी, अशी जर इच्छा धरली तर नक्की त्या गायीचं या भविष्यात मोठ्या प्रमाणात ह्या गायी वाढतील. आणि ज्यात आपण बऱ्याच गायी ज्या नको त्या पद्धतीनं ज्या निघालेल्या आहेत, वेगळ्या पद्धतीनं आपण म्हणू त्याचं नाव फॉरेन ब्रीड घ्यायला नको, नाही ह्या ज्या देशी गायी आहेत अशा ह्याच्यासाठी म्हणतो की आता कसं झालं, या देशी गायी कमी दूध देणाऱ्या आहेत, त्यामुळे लोक अगदी काय म्हणतो त्याला आपण दुर्लक्षित नाही, त्याला कसाई कत्तलखान्यातनं वगैरे पाठवल्या जात आहेत गायी. तर हे जे दुर्दैव आहे की नाही आपलं, हे थांबेल कुठेतरी आणि वेगवेगळ्या ठिकाणी गायी उपलब्ध होतील. त्यांचा तो आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लाभ त्याचा नक्की मिळेल, जरी दुधाच्या मार्फत नाही मिळाला तरी. नक्की एक अनुभव म्हणून तुम्हाला आमच्या सांगतो, नाव सांगत नाही, पण एक व्यक्ती कोल्हापुरातलीच आहे, खूप मोठ्या बंगल्यात राहणारी व्यक्ती आहे. तिला सोरायसिसचा त्रास होता, आमच्या इथं आली आणि जेव्हा त्यांनी माहिती घेतली की गाईचं शेण, गाईच्या शेणानं आपण काला म्हणतो, आपण जे सारवायला वापरतो काला, तो जर तुम्ही त्यांना तर त्यानं तो सोरायसिस कमी होतोय असं त्याने अनुभव घेतल्यानंतर आमच्या क्युअरही होतो. तर असं आमच्या इथनं त्यांनी ती गाय घेऊन गेले, आपल्या मोठ्या बंगल्यात त्यांनी त्याच्यासाठी खास व्यवस्था केली आणि आज ती बंगल्यात त्यांच्या गाय आहे, ते त्या गायीचा सांभाळत आहेत, त्याचा त्यांना नक्की चांगला फायदा झालेला आहे. आणि सरांचं त्यावर गोपालनावर आधारित पुस्तक आहे ना, पुस्तक आहे त्याच्या बाबतीत नक्की ते सर त्या बाबतीत आणि अमित गद्रे सांगतील तुम्हाला त्या पुस्तकाच्या माध्यमातून. तेही उपलब्ध आहे तुम्हाला, ज्यांना ते पुस्तक वाचायचं आहे. ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पुस्तक आहे आणि त्याच्यात त्याने बरीच त्याच्याबद्दल अमित सर सांगतात. सर 2 मिनिटं त्या पुस्तकाबद्दल सांगा. ज्यांना आता नवीनच सरांनी सांगितल्या पद्धतीने समजा गाय एखाद्याला पाळायची, एखादी गाय पाळायची, पण तिचं व्यवस्थापन रखरखाव ठेवण तिची कशी करावी हे बऱ्याच लोकांना, शहरी भागात लोकांना माहित नसते. त्यावर आधारित आपलं जे पुस्तक आहे त्याबद्दल थोडंसं 2 मिनिटात सांगा. गेल्या 5-10 वर्षापासून पुन्हा एकदा देशी गोवंश संवर्धनाकडे पाळण्याकडे शेतकऱ्यांचा तसेच शहरी भागातल्या लोकांचा उत्साह वाढलेला आहे. त्यामुळं मी अमित गद्रे आणि माझ्या सोबत ज्यांचं मला ह्या गेले 10 वर्षापासून मार्गदर्शन आहे, डॉक्टर नितीन मार्कंडे सर, जे परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन होते, असं आम्ही दोघांनी मिळून देशी गोवंश हे पुस्तक लिहिलेलं आहे. सकाळ पब्लिकेशन की शास्त्रीय पद्धतीनं तुम्ही गोपालन केलं तर निश्चितपणे फायदेशीरच ठरतं. कारण आपल्याला नुसतं गाय पाळायची नाही तर तिचा पुढचा वंश चांगला तयार करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्याचं अगदी जन्मापासून ते मृत्यू झाल्यानंतर सुद्धा गाय आपल्याला काय देऊ शकते इथपर्यंत सगळं आपण त्यात दिलेलं आहे. म्हणजे अगदी नवजात वासरापासून वृद्ध गाय, कालवड, दुधाळ गाय यांचं खाद्य व्यवस्थापन असेल, मुक्त संचार गोठा असेल, त्यांना होणारे विविध आजार असतील, लसीकरण असेल किंवा विविध उत्पादनं असतील, काही शेतकऱ्यांचे अनुभव सुद्धा आम्ही त्यात दिलेले आहेत, काही विद्यापीठाचं संशोधन सुद्धा आपण दिलेलं आहे. विविध पैदासकार संघटनेच्या अध्यक्षांनी शी बोलून त्यामध्ये आपण माहिती दिलेली आहे. आणि असं सर्वांगीण अर्थानं शास्त्रीय माहिती देणारं पुस्तक आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं. त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होत आहे. जवळपास आता 7 आवृत्त्या मराठीत प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि 2 हिंदी आवृत्त्या सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत. पुस्तकाचं नाव परत एकदा सांगा, कुठे मिळेल? या पुस्तकाचं नाव आहे देशी गोवंश. लेखक आहेत अमित गद्रे आणि डॉक्टर नितीन मार्कंडेय. आणि हे पुस्तक सकाळ पब्लिकेशन म्हणजे सकाळ पेपर्स लिमिटेड यांनी पुण्यामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. ते ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे किंवा ज्यांना पाहिजे असेल ते आमच्याशी संपर्क साधू शकतात. आमच्या गोशाळेतर्फे हे पुस्तक पाठवण्याची आम्ही व्यवस्था करू शकतो. या गोशाळेमध्ये जनावरांच्या व्यवस्थापनासाठी आम्ही चारा लागवड पण केलेली आहे. इथं तुम्ही पाहू शकता संकरित नेपियर आम्ही इथं लावलेलं आहे. राहुरी विद्यापीठाची पण व्हरायटी आहे आणि पुण्यातली बायफ नावाची जी संस्था आहे त्यांनी पण विकसित केलेलं वाण ह्या ठिकाणी आम्ही संकरित नेपियरची लागवड केलेली आहे. जवळपास 4 ते 5 वर्ष हे पीक आपल्याला उत्पादन देत राहतं. सकस चारा आहे आणि उन्हाळ्यात आमच्याकडे भात पेंडा आणि हा नेपेर हे चारा कुट्टी करून दिलं जातं. आमच्याकडे त्याचे मशीन पण आहे
त्यामुळं जनावरांना हिरवा आणि कोरडा चारा, सुका चारा योग्य प्रमाणात मिळेल अशी आम्ही व्यवस्थापन केलेली आहे. तसेच आता उन्हाळ्यात आम्ही चवळी लागवड आणि बाजरी लागवड पण करणार आहे आणि मका लागवड पण तिकडं आम्ही केलेली आहे. अजून एक आम्ही इथं एक प्रयोग करतोय चारा पिकाचा, तो म्हणजे निवडुंग आहे. हा चाऱ्यासाठीचा निवडुंग आहे. आफ्रिकेतली ही व्हरायटी आहे. बायफ संस्थेकडनं आम्हाला ह्याचं कटिंग मिळालेले आहे. त्याची आम्ही नर्सरी इथं केलेली आहे. त्याचं प्रोपगेशन करून आणखी रोपं तयार करण्याचा आमचा विचार आहे. विशेषतः दुष्काळी प्रदेशात म्हणजे जेव्हा चारा टंचाई असेल त्यावेळी हा निवडुंग चाऱ्यासाठी वापरला जातो. भविष्यातील हवामान बदलाच्या काळात सुद्धा चारा पीक आपल्याकडे एक असावं वेगळं, म्हणून ह्या निवडुंगाची लागवड केलेली आहे. आमच्याकडे गोशाळेमध्ये आम्ही अजून एक कोकण कन्याळ नावाची शेळी पण संगोपन केलेली आहे, जी इथल्या अतिपावसात आणि उन्हात सुद्धा चांगली तग धरणारं ब्रीड आहे या भागातलं. तर त्या शेळीला चारा म्हणून आम्ही हा निवडुंगाचे तुकडे करून घालतो. या निवडुंगाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला काटे आहेत, पण ते बोचणारे काटे नाहीत, बोटात घुसत नाहीत. वरनं त्याची साल काढायची आणि त्याचे छोटे तुकडे क्यूब करायचे आणि ते शेळीच्या आहारात आम्ही वापरतो. तर हा एक वेगळा प्रयोग आम्ही इथं केलेला आहे. शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळेमध्ये आपण कोकण कपिला या गोवंशाचं संवर्धन करतोय ही आपण माहिती आता बघितलेलीच आहे. त्याचबरोबर एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही इथं अळंबी उत्पादनाला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी धिंगरी अळंबीचं आम्ही उत्पादन घेत आहोत. याचं कारण म्हणजे ह्याला मार्केट चांगलं आहे. आमच्या आंबा परिसरात रिसॉर्ट आहेत. आमचं स्वतःचं गो पर्यटन केंद्र असल्यामुळं आम्हाला सुद्धा ग्राहक अळंबीचं काही पदार्थ आहेत का असं विचारतात. तर बाहेरची विकत आणण्यापेक्षा आपणच अळंबी उत्पादन घेऊया या उद्देशानं आम्ही इथे बेड लावलेले आहेत धिंगरी अळंबीचे. ह्याचं स्पॉन आम्ही पुण्यातलं जे कृषी महाविद्यालय आहे तेथूनच खरेदी केलेले आहेत, कारण तिथं ऑथेंटिक स्पॉन मिळतात. आणि भात आमच्याकडे मुख्य पीक हे भात असल्यामुळे त्याचं कार्ड आमच्याकडे उपलब्ध आहे. त्याचं रितसर प्रशिक्षण देखील आम्ही घेतलेलं आहे आणि त्यामुळं इथं आता जवळपास 100 बेड आम्ही आता या 2 दिवसात पूर्ण करत आहोत, जेणेकरून रोज 4 ते 5 किलो उत्पादन आम्हाला ताज्या धिंगरी अळंबीचं मिळेल असं आमचं उद्दिष्ट आहे. आणि तसंच येत्या काळात सोलर ड्रायर आम्ही बसवणार आहोत की जी अळंबी समजा मागणी उत्पादन जास्त झालं तर आम्ही ती अळंबी सोलर ड्रायरमध्ये ड्राय करून त्याची पावडर करून येत्या काळात विकणार आहोत. दुसरा उद्देश असा आहे की गावातल्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत ज्या आमच्या गोशाळेत काम करतात त्यांना एक अतिरिक्त उत्पन्न मिळावं किंवा त्यांनी घरी सुद्धा अशा प्रकारे बेड लावून त्यांनी सुद्धा अळंबी उत्पादन करावं. आणि काही मुलं आमच्या गावातली होतकरू चांगली हुशार मुलं आहेत त्यांना एक आर्थिक मदत व्हावी, त्यांना सुद्धा आम्ही इथं अळंबी उत्पादन कसं घ्यायचं ह्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. सांगायला आनंद वाटतो की आमच्या गावातला एक 11वीचा मुलगा सुमित राऊत हा 11वी सकाळी कॉलेज करतो 7 ते 12 आणि 12 नंतर हा सगळा प्रकल्प जो आहे अळंबी उत्पादनाचा तो सगळा हँडल करतो. प्रत्यक्ष बेड भरण्यापासून ते अगदी विक्रीपर्यंतची जबाबदारी त्यानं यामध्ये घेतलेली आहे. एक म्हणजे त्याला आम्ही पगार न देता एक त्याचा स्वयंरोजगार कसा उपलब्ध त्याला होईल, त्या मुलाचं शिक्षण या पुढचं कॉलेजचं शिक्षण आहे किमान 50% फी या अळंबी उत्पादनातनं निघावी अशी आमची अपेक्षा आहे, जेणेकरून त्याला शिक्षणाला मदत होईल. दुसऱ्या बाजूला इथं हे छोटं प्रशिक्षण केंद्र पण अळंबीचं आम्ही सुरू केलेलं आहे. गावातल्या ज्या गरजू महिला आहेत ज्यांना आवड आहे अळंबी उत्पादन घ्यायची आणि काही कॉलेजमधली मुलं आणि शाळेतली मुलं सुद्धा आमच्याकडे प्रशिक्षणाला आतापर्यंत येऊन गेलेले आहेत. तर एक सामाजिक बांधिलकी आणि गावात एक नवीन रोजगार उपलब्ध व्हावा, छोट्या जागेत हा करता येतो. अगदी तुम्ही इथं बघाल आम्ही सुरूचे वासे लावलेले आहेत, वर बांबूचं छप्पर केलेलं आहे, शेडनेट कडेनं लावलेलं आहे. तर अगदी आणि दोऱ्या आणि हे भाताचा पेंडा आणि अळंबीचं बीज एवढ्याच साहित्य आणि प्लास्टिकच्या दोऱ्या एवढंच साहित्य ते कुठल्याही खेडेगावात आज सहजासहजी उपलब्ध होतं. आणि ह्यात काही रॉकेट सायन्स नाही. तुम्ही 1 दिवसाचं प्रशिक्षण जरी घेतलं व्यवस्थित तर अगदी कोणीही कमी शिकलेली व्यक्ती सुद्धा हे अळंबी उत्पादन घेऊ शकतं, जेणेकरून गावात एक नवीन रोजगार तयार होईल असा आमचा उद्देश आहे. तर मंडळी आता आपण जो मुलगा हे काम करत आहे त्याचं कॉलेज बघत त्याच्याशी थोडी बातचीत करूया. सुमित, तुझं पहिल्यांदा नाव आणि तू कितवीत शिकत आहेस तो सांग. माझं नाव सुमित संजय राऊत. मी इयत्ता 11वी शिकत आहे, साईट आर्ट्स.
त्यामुळे आर्ट्सला मी जरा मार्क्स कमी पडलेले हम्म. त्यामुळे शेती बघित घराने सांगितले हं, म्हणून मी इथं जरा विचारलं काम आहे का हं, त्यामुळे मला ते काम भेटलं हे दादांनी दोघांनी सांगितलं हं. इथे असं असं काम आहे कराल का तुम्ही मी म्हणलो करेल असं तसं मला ते समजून पूर्ण सांगितलं 2 दिवस ते त्यातच गेलेत हम्म. असे म्हणून ते शिकलो आणि त्यात ते जरा बी वेगळं असतंय हं, कलरफुल असं हं, हं, त्या प्रकारचे बी घालायचं कसं हं. असं हँड क्लोज घाले सगळं ट्रेनिंग दादांनी दिले दिलं. 2-3 दिवस दिलं आता व्यवस्थित तुला जमतंय हा, का? आता जमतो परफेक्ट एकटा करू शकतो मी. एकटा करू शकतो. किती वाजता इथे येतोस? एक तर 12 वाजता येतो 12 वाजता. 12 ते 12 नाही सुट्टी असली तर हा हा हा. सुट्टी असेल तर सुट्टी असेल ते 12 वाजता येतो घरातली कामं करून हा, सुट्टी नसली का ना मग तर इथं 3 वाजता येतो 3 वाजता येतो. हा. ठीक आहे. त्याला प्रशिक्षण देणार म्हणजे आम्ही जरी कोण नसलो तरी हे सगळं फिरून दाखवा. पोरगा हुशार आहे हो, सांगितलं की लगेच सगळं समजते आणि शब्दाबाहेर नाही. आणि आवड आहे शिकायची नवीन. गायींची वगैरे पहिल्यापासून लहानपणापासून घरात बैल गाई तिला म्हैशी बैल असतात. धरतो. चलो. आपल्या शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळेमध्ये आम्ही इथं पाऊस मोजण्याचं रेनगेज पण बसवलेलं आहे. ह्याचं मी तुम्हाला दाखवतो. आंब्यात किती पाऊस होतो दर पावसाळ्यात जून ते सप्टेंबरपर्यंत, तर त्याची नोंद दररोज आम्ही इथं सकाळी 8:30 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता घेतो. त्यासाठी हा IMDनं मान्यता दिलेला हा रेनगेज आहे. ह्याच्यामध्ये असं नरसाळ्यासारखं वर फनेल आहे, तुम्हाला दिसेल खाली याला असं फनेल आहे आणि हा जो या फनेलमधनं येणारं पाणी हे या बाटलीमध्ये जमा केलं जातं आणि रोज सकाळी 8:30 वाजता आम्ही मापन करण्याचं पात्र आहे आमच्याकडे, त्यात आम्ही पाऊस मोजतो. तर दरवर्षी आंबा गावात किती पाऊस पडतो, या वर्षी किती झाला, गेल्या 1 वर्षाचा रेकॉर्ड आमच्याकडे ह्या पर्जन्य मापकामध्ये नोंदलेला आहे. येत्या काळात आम्ही स्वयंचलित हवामान केंद्र आमच्या गोशाळेत बसवण्याचा आमचा विचार आहे, जेणेकरून आसपासच्या शेतकऱ्यांना हवामानातील बदल किंवा पावसाचं गणित काय असेल त्याचंही आम्हाला माहिती देण्यास मदत होणार आहे. आपले सर्वांचे आभार. आपण आपला एवढा बहुमूल्य वेळ काढून आम्हाला दिल्याबद्दल आणि देशी गाई संदर्भातली एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिल्याबद्दल मी सागर भाकरे गोपालक शेतकरी या चॅनलतर्फे आपल्या सर्वांचा आभारी आहे. तर आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षको नमस्कार. गोपालक शेतकरी हे जी YouTube चॅनल आहे त्याचे जे आहेत सागर भाकरे, हे अतिशय मोलाचं कार्य करतायत. लक्षात घ्या की जे गायींसाठी काहीतरी आपण म्हणतो की गोसेवा, आपण ज्या वेळेला गायीचे प्रोडक्ट ज्या वेळेला विकत घेतो की नाही, ती सुद्धा एक गोसेवा आहे. त्याच्यामध्ये MRP लिहिले जात नाही, तर ती गोसेवा असं लिहिलं जातं. लक्षात घ्या. तर त्याच माध्यमातून हे जे गोपालकांचा जो काही युट्यूबवर त्यांचा आता जो प्रचार आणि प्रसार चालू आहे, तर त्यासाठी आमचं सहकार्य आहे, तसं तुमचंही सहकार्य त्यांना मिळायला हवं. प्रत्येकाचं एक आपलं, आपण गाय पाळू शकत नाही ना किंवा त्या गायीसाठी काही करू शकत नाही ना, तर एक नुसतं ह्यांना सबस्क्राईब जरी तुम्ही केलं किंवा ह्यांचा फॉलो जरी तुम्ही केलं त्यांच्या व्हिडिओला, तरी ती एक प्रकारची गोसेवाच आहे. लक्षात घ्या. कारण ह्यातनंच पुढं गोवंशात किंवा आमच्यासारखे गोपालक असतील किंवा ह्या गोष्टी वाढणार आहेत, ह्या गायीचं रक्षण होणार आहे. तर माझी एक विनंती आहे तुम्हाला की ह्यांचं जे चॅनेल आहे हे चॅनेल किमान सबस्क्राईब आणि त्याला लाईक करावं अशी मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद.